आज आपण ट्रिग्नोमेट्रीवरचा एक क्वेश्चन 11th बेस ज्याच्यामध्ये मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल ही टाईप आहे तर तो डिस्कस करू. त्याला अल्टरनेट मेथड पण आहे. तर सध्या आपण तो प्रॉब्लेम एका मेथडने डिस्कस करू. तो क्वेश्चन कुठला एकदा सांगतो. हे प्रॉब्लेम आहे कॉस 20 इंटू कॉस 40 कॉस 60 इंटू कॉस 80. हे त्याचे ऑप्शन आहेत 1/32, 1/64, 1/8 आणि 1/16. तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला मल्टिपल अँगल यूज करायचं आहे. तर ते पहिल्यांदा आपण बघू. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे sin 2a इजिकल टू 2 sin a cos a. असा फॉर्म्युला आहे 2 sin a cos a. याला मी फक्त ऑर्डर चेंज करतो. 2 sin a cos a इजिकल टू sin 2a. हे मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला आहे. मल्टिपल अँगल फक्त जे ऑर्डर चेंज केलं आर एच एस इकडे घेतलं. आता समजा मी इथं ए इजिकल टू 20 घेतलं तर 2 sin 20 इंटू कॉस 20. याची व्हॅल्यू 20 घेतली 2 sin 20 कॉस 20 2 इंटू 20 तर हे sin 40 होते. हाच फॉर्म्युला 20 करता यूज केलाय. 2 sin 20 कॉस 20 म्हणजे sin 40. हाच फॉर्म्युला मी 40 करता यूज करतो. 2 sin 40 इंटू कॉस 40 तर हे ए आहे त्याचं 2a होत आहे म्हणजे 20चं 40 होत आहे. तर आता 40चं 80 होईल 2 cos 40 sin 40 cos 40 म्हणजे sin 80. सिमिलरली समजा आपण ए इक्वल टू 80 घेतलं 2 sin 80 इंटू cos 80 cos 80 तर ते sin 160 होईल. 2 sin a cos a sin 2a हे 2a आहे अँगलचं टॉईस आहे. तर मल्टिपल अँगलचं फॉर्म्युला आपण असंच यूज केलं 3 टाइम्स. एकदा ए इक्वल्स टू 20 घेतलं एकदा 40 घेतलं एकदा 80. तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेम हेच प्रोसिजर करायचं आहे. आता प्रॉब्लेम घेतो मी. क्वेश्चन काय तर cos 20 cos 40 cos 60 इंटू cos 80. आता ह्याच्यामध्ये cos 60 ची व्हॅल्यू ती ऑलरेडी आपल्याला माहित आहे 1/2. cos 60 ऑलरेडी नोन आहे 1/2 इंटू cos 20 इंटू cos 40 इंटू cos 80. आता मी इथे एक ॲडजस्टमेंट करणार आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट कुठली आहे तर sin 20 ॲडजस्ट करायचं 2 sin 20 cos 20 cos 40 इंटू cos 80. डिनॉमिनेटरमध्ये पण घेतो 2 sin 20 म्हणजे थोडक्यात काय तर 2 sin 20 मल्टिप्लाय डिवाइड केलं 2 sin 20 आहे ना त्याने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं असं करू शकतो ॲडजस्ट करू शकतो. तर इथं फॉर्म्युला यूज करतो मी 2 sin a cos a हे 1/2 आहे. याचं फॉर्म्युला 2 sin a cos a इजिकल टू sin 2a तर ते होते sin 40 2 sin a cos a sin 2a आत्ताच सांगितलं मी sin 40 इंटू cos 40 इंटू cos 80 अपॉन 2 sin 20. आता पुन्हा एकदा 2 घ्यायचं आपल्याला हे डायरेक्ट ॲडजस्ट करतो इथं 2 मल्टिप्लाय डिवाइड करतो इंटू 2 अपॉन 2 परत याचा फॉर्म्युला 2 sin a cos a 2 sin a cos a इजिकल टू sin 2a 2 sin a cos a 2 sin 40 cos 40 म्हणजे sin 80 इंटू cos 80 2 sin a cos a
टू साइन ए कॉस ए साइन टू ए साइन 80 कॉस 80 तर आहे हे 2 × 2 × 2 याला आपण 8 साइन 20 करू आता पुन्हा 2 ॲडजस्ट करतो मी इंटू 2 अपॉन 2 फक्त 2 ॲडजस्ट केलं परत फॉर्म्युला 2 साइन ए कॉस ए 2 साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू साइन 2 ए तर ते रे साइन 160 2 साइन ए कॉस ए 2 साइन ए इंटू कॉस ए इज इक्वल टू साइन 2 ए साइन 160 अपॉन 16 साइन 20 साइन 20 तर 160ला मी आयलाइट अँगलमध्ये कन्वर्ट करतो 180 मायनस 20 करतो अपॉन 16 साइन 20 160ला 180 मायनस 20 करतो इथे आयलाइट अँगल वापरू आपण 180 मायनस थिटा 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असते आणि 180 असेल तर रेशिओ कॉन्स्टंट म्हणजे साइन थिटा साइन 20 अपॉन 16 साइन 20 साइन 20 कॅन्सल त्याचा आन्सर येतो 1/16 साइन 180 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय परत एकदा आपण रिवाइज करू म्हणजे लक्षात येईल कसं कसं करायचं ते हे आपण स्टेप बघा हा प्रॉब्लेम आहे हा क्वेश्चन हे याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे याची व्हॅल्यू फाइंड करायची ते कॉस 60ला ऑलरेडी 1/2 आहे ते घेतलं 20 40 80 तर इथं 2 साइन 20 आहे त्याने मल्टिपलला डिवाइड केला इथे फर्स्ट टाइम फॉर्म्युला यूज केला 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए तर ते झालं साइन 40 इंटू कॉस 40 कॉस 80 खाली 2 साइन 20 आहे आणखीन एक 2 घेतलं इंटू 2 अपॉन 2 परत फॉर्म्युला 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए हे साइन 80 झालं 2 साइन 20 कॉस 20 साइन 80 इथलं कॉस 80 खाली 2 × 2 × 2 तर ते 8 होत आहे परत एकदा 2 घेतला आणखीन पुन्हा एक 2 घेतला परत 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए साइन 160 अपॉन 16 साइन 20 160ला परत कन्वर्ट केलं 180 मायनस 20 साइन 180 मायनस थिटा साइन थिटा आहे साइन 20 कॅन्सल 1/16 तर हे अशा प्रकारे मल्टिपल अँगलचा वापर करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला याला दुसरी पण मेथड आहे अल्टरनेट पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ती पण डिस्कस करू हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत पर्टिक्युलरली जेईचं प्रिपरेशन ज्या मुलांना करायचं आहे आणि ज्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत वीक आहेत अशा मुलांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे काही क्वेश्चन्स डिस्कस करत असतो एका व्हिडिओमध्ये एकच क्वेश्चन आपण डिस्कस करतो त्याच्यामध्ये कुठले फॉर्म्युला यूज केले काय ते पण आपण सांगतो आणि सोप्या पद्धतीने आपण लोकल लँग्वेजमध्ये समजावून सांगतो मॅथ्सची भीती निघून जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो पर्टिक्युलरली जे 11-12चे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे युजफुल आहे तर यूट्यूब चॅनलचा वापर तुम्ही करा आणि तुमचं स्टडी जे आहे त्याच्यामध्ये प्रोग्रेस तुम्ही करू शकता तुम्हाला हे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू